अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट। माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी दिला धर्मराज काडादी यांना पाठिंबा, हद्दवाड भागातून मताधिक्य देण्याचा निर्धार। सोलापूर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शनिवारी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी रात्री सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत हद्दवाड भागातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला। गेल्या 10 वर्षापासून भाजपमध्ये गटबाजी वाढली आहे, शिस्त राहिली नाही। पक्षापेक्षा नेत्यांना स्वतःचे राजकारण आणि गटबाजी महत्त्वाची वाटते। अशा परिस्थितीत काम करणे अवघड आहे। आमदार देशमुख यांच्या कार्यपद्धतीला मी कंटाळलो। त्यांनी पक्षात स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे। आमदार देशमुख हे पक्षाचे नव्हे तर लोकमंगलचे नेते आहेत, असे ते म्हणाले। भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली। स्वाभिमान घाण न ठेवता धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। राजकारणांमध्ये चांगल्या माणसाची गरज आहे। अनेक जण संस्था काढतात आणि त्यावर मोठे होतात, मात्र काडादी यांच्या पूर्वीपासून संस्था आहेत। या संस्थाच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभारले आहे। संस्था असूनही ते राजकारणापासून अलिप्त होते, मात्र त्यांनी दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला, असे चौगुले यांनी सांगितले। चौगुले यांच्या निर्णयाचे स्वागत। आप्पासाहेब चौगुले हे हाडाचे कार्यकर्ते आहेत। महापालिकेत काम करताना त्यांनी हद्दवाड भागाचे अनेक प्रश्न मांडून ते सोडवले होते। भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यांच्या या स्वाभिमानी निर्णयाचे आपण स्वागत करतो। या पुढील काळात त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करण्याची आपली भूमिका राहील। आणखी 2 दिवसात भाजपमधील काही जण आपल्यासोबत दिसतील, असे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी म्हटले आहे। आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपच या पक्षाचा राजीनामा देत आज माझ्या अपक्ष उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आप्पासाहेब चौगुले खऱ्या अर्थाने एक हाडाचे कार्यकर्ते आहेत। भाजपची अत्यंत लॉयल राहत त्यांनी गेली 30 वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं, परंतु आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं की गेल्या 10 वर्षात या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षातीलच लोकांना कसं दुखवण्याचं काम केलं, त्यांना त्रास देण्याचं काम केलं। त्यांच्या कुठल्याही कामापेक्षा आपला इगो महत्त्वाचा अशा धुंदीत जे राहिले, त्यामुळे आज भाजपवर अशी परिस्थिती आली आहे। आज आप्पासाहेब चौगुलेंचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी स्वाभिमानानं राहण्यासाठी या पक्षाचा राजीनामा दिला। जिथं आपण जे बोलतो त्याला आवाजाला महत्त्व दिलं जात नसेल तर त्या पक्षात राहणं योग्य नाही, अशा पद्धतीचा विचार करून ते आज बाहेर पडले। नक्की मी त्यांच्या सोबत राहीन। त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना नेहमीच माझ्या परीनं मी मदत करण्याची भूमिका ह्या पुढच्या काळात ठेवेन। आज या निमित्तानं आपल्याला आज एक नगरसेवक भाजपचा या ठिकाणी येत असला तरी असा मोठा संतोष शहराच्या संपूर्ण वाढीव भागामधल्या भाजपच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यामध्ये, आणि येणाऱ्या 2-3 दिवसात असे अनेक जण या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभारतील, अशा पद्धतीची एक अपेक्षा मला आहे। माझं नाव आप्पासाहेब सिद्धराम चौगुले, माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेता म्हणून मी महापालिकेत काम केलं आहे। मी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक निवडून आलो होतो आणि गेली 30 वर्षे मी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो। पण मागील 10 वर्षामध्ये जेव्हा आमची सत्ता आली तेव्हापासून आमच्या शहरातील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरल्यामुळे त्यांनी पक्ष कमी आणि गटबाजी जास्त केल्यामुळे मागील 10 वर्षामध्ये पक्षाचा ऱ्हास झाला आणि ह्यांच्या गटबाजीला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आणि कालच मी पत्रकार परिषद घेऊन आधी राजीनामा पत्र दिलेलं आहे शहराध्यक्षाकडे आणि प्रदेश अध्यक्षांना राजीनामा पत्राचा मेल देखील केलेला आहे। आणि कालपासून गेल्या 8 दिवसापासून आमच्या एक टीमची आमच्या लोकांची सगळी चर्चा अथवा मीटिंग झाले होते की आपल्याला नेमकं करायचं काय,
की भाजपचे नेते तरी भाजपला शिल्लकच ठेवलेले नाहीत अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्याबरोबर काम करणं हे अशक्य असल्यामुळे एक स्वाभिमान गहाण न ठेवण्याचा निर्णय घेऊन पक्ष सोडून काल पक्ष सोडला. आज दुपारी सकाळी पक्ष पत्रकार परिषद घेऊन आम्ही पाठिंबा जाहीर करणार होतो, पण आज शेवटी संध्याकाळी सभेमध्ये जायचं असं ठरलं होतं, पण सभा झाली नसल्यामुळे शेवटी मी साहेब मालकांना फोन करून मी येत आहे म्हणून सांगून त्यांना आज मी पाठिंबा. काय निर्णय घेतलाय ते सांगा. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी मिळून की राजकारणामध्ये चांगल्या माणसांची खूप गरज असते आणि काल ही मीडियामध्ये मी तेच सांगत होतो. गेल्या अनेक वर्ष आपण सगळीकडे पाहतो राजकीय स्थिती की राजकारणात गेल्यानंतर अनेक लोक अनेक संस्था काढून मोठमोठे संस्था काढून त्याचे गबरगण होतात, पण काडादी साहेब ही अशी व्यक्ती आहे त्यांच्याकडे आधीच कितीतरी संस्था आहेत, कितीतरी संस्था चालवतात पण राजकारणापासून लांब होते. पण एक चांगला निर्णय त्यांनी घेतला या वेळेला की आपल्यासारखा माणूस आपल्यासारखी व्यक्ती राजकारणात आल्यामुळं एक राजकारणाला सुद्धा चांगले दिवस येतील ही अशी आम्हाला आशा वाटली. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय काडादी मालकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज उद्या एक दिवस आहे, परवा एक दिवस आहे, आम्ही पूर्ण वेळ त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असं आम्ही सगळे मिळून निर्णय घेतलेला आहे. साय अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट.